आज आपण कांदा बटाटा न घालता मस्त कुरकुरीत अशी ही खेकडा भजी बनवणार आहेत। मस्त या पावसात काहीतरी वेगळ्या चवीची आणि वेगळ्या पद्धतीची ही खेकडा भजी कशी बनवायची ते बघूया। नमस्कार, मी शीतल मॉम्स किचन मध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। आता एका बाउल मध्ये लांबट बारीक चिरलेली अशी ही पत्ताकोबी टाकून घेते आहे। त्यासोबतच मी इथं बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा टाकून घेते। आता यात आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ। मीठ टाकल्यानंतर आपण हे मिक्स करून घेणार आहोत। मीठ टाकल्यामुळे पत्ताकोबी हे पाणी सोडतं आणि जेव्हा आपण भजीचं पीठ भिजू तेव्हा आपल्याला अजिबात पाण्याची गरज भासणार नाही। इथे हे मिक्स करून झाल्यानंतर यात मी आता अर्धा चमचा जिरा पावडर टाकून घेते आहे आणि 1 चमचा ओवा हातावर चोळून अशा प्रकारे टाकून घेते आहे। यात मी आता साधारण 4 चमचे बेसनचं पीठ टाकून घेते आहे। ही भजी बनवत असताना आपल्याला अजिबात तांदळाचं पीठ किंवा रवा टाकायची गरज भासत नाही। आता हे पीठ मी अशा प्रकारे पत्ताकोबीमध्ये मिक्स करून घेते आहे। थोडंसं चोळून मिक्स करायचं म्हणजे कोबीमधलं असलेलं जे पाणी आहे ते पीठ भिजण्यासाठी मदत करतं। ह्या भजीसाठी आपण वरून अजिबात पाण्याचा वापर करणार नाहीयेत। तर यात आता मी 1 चमचा लाल तिखट टाकून घेते आहे आणि त्यासोबतच अर्धा चमचा इतकी हळद टाकून घेते आहे। आता पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेते। थोडंसं चोळून मिक्स केलं तर हे आपोआप सैलसर होतं पीठ। बघू शकतात इथं एक बाइंडिंग यायला सुरुवात झालेली आहे। अशा प्रकारे हातावर घेतल्यानंतर हे बाइंड व्हायला सुरुवात झालेली आहे। जर तुम्हाला पीठ थोडंसं कमी वाटत असेल तर तुम्ही वाढवू शकतात। तर लगेच भजी तळण्यासाठी घेऊया। गॅसवर इथं मी तेल गरम करायला ठेवलं होतं। तर लगेच अशा प्रकारे ह्या भज्या आपल्याला तेलात सोडायच्या आहेत। ह्या भजींना शेप द्यायची अजिबात गरज नाही आहे। थोडे थोडे करत आपल्याला हे भज्या तेलामध्ये व्यवस्थित सोडून घ्यायच्या आहेत। ह्या भज्या तळत असताना गॅस फ्लेम हा मीडियमच असायला हवा। लो फ्लेमवर जर ठेवला तर ही भजी तेलकट होते आणि जर हाय फ्लेमवर ठेवला तर भजी लवकर लाल होऊन ती कच्ची राहते। त्यासाठी आपल्याला ही भजी मीडियम फ्लेमवरच छान कुरकुरीत होते तोपर्यंत तळून घ्यायची। तुमची एक गोष्ट लक्षात आली का, आपण ह्या भजीमध्ये अजिबात इनो किंवा सोडा वापरलेला नाही आहे। तरी अगदी मस्त ही अगदी कुरकुरीत अशी कोबीची भजी बनून तयार होते काही मिनिटातच। तर बघू शकतात अगदी मस्त कुरकुरीत अशी ही कोबीची भजी बनून तयार झालेली आहे। इथं मी दुसरी बॅच सुद्धा तळून घेते आहे। त्यासोबतच अजून अशा चटपटीत रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही नक्कीच बघा आणि हा पावसाळा एन्जॉय करा। इथं आपले मस्त कुरकुरीत ही कोबीची भजी तळून तयार झालेली आहे। ही कोबीची भजी तुम्ही हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत एन्जॉय करू शकतात। तर कशी वाटली ही रेसिपी मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि हो, अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक बटनसुद्धा प्रेस करा। भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।